मी पण हातात धरायचं हँडबॅग आहे म्हणजे बघा तुम्हाला पण कम्फर्ट व्हायला पाहिजे. मॅडम म्हणत होत्या की हँडबॅग आहे आणि हँडबॅग तर तुम्ही होती तिथं, पण तुम्ही आता इथं पाहू शकता की अजून एक बॅग आहे मोठी ट्रॉली बॅग आणि ती सर्वात मोठी होती. तर तरी देखील त्यांनी उबेर गोची ट्रिप केली. आणि कसं होतं मुंबईमधून परत जाण्यासाठी आपण कधी कधी उबेर गोच्या ट्रिपा घेऊन जातो आणि त्या ट्रिपा घेत असताना कधी कधी मग आपल्याला अशा प्रकारचे देखील कस्टमर भेटतात. ते पण बॅग आहे का मोठी पण? मोठी रिकामी आहे. गाडी आता छोट्या गाडीचं बुकिंग नाही आहे, मोठ्या गाडीचं बुकिंग आहे. त्यांच्या ट्रॅव्हल्सचं बुकिंग करतो, नो प्रॉब्लेम. अरे पण आता रिकामी आहे, पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जर भरलेला नाही आहे ना, आम्ही काय वस्तू घेऊन जातोय भरलेली आहे म्हणायला. तुमच्याकडे जर लिगल आहे की नाही? बरोबर. अच्छा लिगल 2 पेक्षा जास्त नाही हे तसं काय आहे का? अहो छोट्या गाडीचं लगेच जास्त तुमचं असं. आता हे तरी ठेवा नाही तर बॅग तरी ठेवा. हे पण बसले असे ॲडजस्ट करा होते. नाही का म्हणता हे काय अहो छोट्या गाडीचं नाही ना बुकिंग, मोठी गाडी आहे, मोठ्या गाडीचं बुकिंग नाही आहे तुमचं. तुमचं म्हणणं का कॅन्सल करा असं म्हणणं का तुमचं? कॅन्सल करायचं असं म्हणणं का तुमचं? हा तेच म्हणतोय मी, तुमच्याकडे सामान आर्टिगाचं आहे, आर्टिगाच्या सामानामध्ये तुम्ही छोट्या गाडीच्या बुकिंगमध्ये मोठी गाडी घेऊन नाही आहे. अहो पण मॅडम विषय तो नसतो ना, तुम्ही छोट्या गाडीचं बुकिंग केलं, सामान छोट्या गाडीचं तर पाहिजे ना. तुम्ही एवढं सामान घेऊन जाता, काय प्रॉब्लेम म्हणजे? स्वभावाचा विषय नाही आहे, एवढं सामान घेऊन जाऊ शकतो आपण. तुम्ही 3 बॅग मोठे ठेवून जाताय. जागा आहे, अजून 4 बॅगा बसतील हो, तो विषय नाही आहे. पण ते बुकिंग नाही आहे ना, मी काय म्हणतोय ते बुकिंग नाही आहे ना तुमचं. अहो पण तुम्ही छोटी गाडी बुक केली आहे, अहो पण मोठ्या गाडीचं बुकिंग थोडी आहे. पुढे पण जागा आहे, पुढे पण जागा आहे, त्यांनी एक्सेप्ट केली आहे. मी तर तुम्हाला जबरदस्ती केलेली आहे ना. मला काय माहिती तुमच्याकडे सामान किती आहे? तुमच्या 2 माणसं आणि 2 बॅग घर ठेवले का? असं काय उलट बोलताय तुम्ही? मराठी तुम्ही बघा, मोठ्या गाडीचं बुकिंग किती रुपयांनी असतं ते बघा तुम्ही. कशाला बुकिंग केली तुला माहिती आहे ना? मग कशाला एक्सेप्ट केलं तू? अहो मग मला काय माहिती तुमच्याकडे 4 बॅग आहेत म्हणून. मला काय माहिती नाही, हे उगाचच किडे करायचे तू बोलतोय. मी कंप्लेंट करेन परत. फालतूचा टाइम वेस्ट करू नको. एका बॅगेसाठी जागा ना तुम्ही मराठी अहो मी काय म्हणतो, मला माहिती कोणाला विचारा, मराठी माणसं तुम्ही असं बोलता काय राहिलेलं नाही आता, त्याला बोलणं चुकीचं आता. जे येईल त्या गाडीने जाऊया असं नाही, आम्हाला मोठं लहान पाहिजे म्हणून. 2 आणि 1 बॅग म्हणजे पोटात दुखायचंय ना, तशी गोष्ट आहे. स्वतः बुकिंग केली, स्वतः एक्सेप्ट केले आणि आता ते मला पोटात माहिती आहे दुखते. का मॅडम, 3 बॅग तुमच्या 2 बॅग, मॅडम काय म्हणल्या 2 बॅग आहेत, मी ऍक्सेप्ट केलं ना. तुम्ही 3 बॅग मोठे घेऊन जाताय, मोठ्या गाडीचं बुकिंग आहे तुमचं. तुम्ही काय छोट्या प्रॉब्लेम आहे? तू एक्सेप्ट केलंय, अहो पण तुझा तुम्ही प्रॉब्लेम आहे, तू एक्सेप्ट केलंय. ठीक आहे मग जाऊ तुम्ही छोट्या गाडीमध्ये. मी नाही भांडत तुम्हाला जायचं तुम्ही कॅन्सल करा. काढा सगळं बाहेर. हा ठीक आहे घ्या. तोच काढेल. त्याचा प्रॉब्लेम आहे ना, तो काढेल. मॅडम 2 बॅग तुम्ही चांगल्या दिवशी भांडत नाही मॅडम, भांडत
ज्या माणसांना जायचंय इमर्जन्सी हो मला पण जायचंय, मला पण तिकडे जायचंय. मी 2 बॅग भरले पण तुमची गाडी आहे तुम्ही घेऊन थांबणार त्यांना दुसरीकडे लँड व्हायचंय ना. ते मान्य करते तुम्ही ते मान्य करते एक्स्ट्रा आहे की बाबा 100 रुपये मी एक्स्ट्रा घेईन. अहो एक सांगते लॉजिक दिली मी तुम्हाला आपल्याला धंदा करायचा म्हणून सांगतो. मी 2 बॅग भरले, मी accept केलं. ते मोठं बॅग आहे ना. अहो विषय तो नाही, मी ते नाही म्हणत. मी तुमच्याकडे 2 बॅग म्हटलं मॅडम, मी 2 बॅग घेतले ना. मला मी काय म्हणतो 2 जाणार जाईल ना, जागा तर आहे माझ्याकडे. जाईल ना. तीन बसलेले आहेत, त्याचा विषय नाही आहे. जाईल ना पण तुम्ही बोलल्याशिवाय माहिती कोणाला पडत नाही. अहो मी काय बोललोय तुम्हाला? मी काहीच बोललो नाहीये, फक्त मी सांगितलं काय. तुमचं सामान घेतलं ना? समोर काय ठेवलेलं असेल